आपण बघतोय पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. काय बघितलं होतं आपण? फिमेल गॅमेट एग फ्युजेस विथ वन मेल गॅमेट. इट इज कॉल्ड ॲज फर्स्ट फर्टिलायझेशन or syngamy. The product is zygote. Secondary nucleus fuses with other male gamete. It forms triploid primary endosperm nucleus. म्हणजेच काय? सेकंड फर्टिलायझेशन. नंतर काय बघितलं? आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट डेव्हलप्स टू फॉर्म द एम्ब्रियो आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स टू फॉर्म एंडोस्पर्म. आपण ओव्ह्यूल बघितलेला आहे. ओव्ह्यूलला काय आहे? एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅकला बाहेरून न्यूसेलस, न्यूसेलसला इंटेग्युमेंट्स आणि असा ओव्ह्यूल आपण पाहिला होता. आफ्टर फर्टिलायझेशन काय काय होतं आहे? ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप टू फॉर्म एंडोस्पर्म. झायगोट डेव्हलप्स टू फॉर्म एम्ब्रियो. मग आता एंडोस्पर्म इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रियो. एम्ब्रियो तयार होताना नरिशमेंट द्यायचं काम करतोय. आपण असं पण बघितलं की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. फर्टिलायझेशन नंतर ओव्ह्यूलपासनं सीड आणि ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म फ्रूट. मग आता बेसिक काय लक्षात ठेवाल तुम्ही? ओव्ह्यूलपासनं सीड. आता ओव्ह्यूलचे पार्ट्स आपण काय बघितले? ओव्ह्यूलला इंटेग्युमेंट्स असतात. आफ्टर फर्टिलायझेशन इन द सीड्समध्ये सुद्धा इन द सीड्स इंटेग्युमेंट्स परसिस्ट. इंटेग्युमेंट तसेच राहतात आणि इंटेग्युमेंट ड्राईज अँड फॉर्म्स द सीड कोट्स. आउटर इंटेग्युमेंट फॉर्म आउटर सीड कोट. आउटर इंटेग्युमेंटपासनं आउटर सीड कोट तयार होतं आणि आउटर सीड कोट इज कॉल्ड ॲज टेस्टा. इनर इंटेग्युमेंट फॉर्म्स इनर सीड कोट आणि इनर सीड कोट इज कॉल्ड ॲज टेगमेन. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन इंटेग्युमेंट्स ड्राईज, आउटर इंटेग्युमेंट फॉर्म्स आउटर सीड कोट टेस्टा, इनर इंटेग्युमेंट फॉर्म्स इनर सीड कोट टिगमेन. सीडचे कव्हरिंग झाले. आता ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल आहे. हा ओव्ह्यूल कुठे आहे? इन द ओव्हरी. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी रायपन्स टू फॉर्म द फ्रूट. वॉल ऑफ द ओव्हरी फॉर्म्स wall of the fruit. Wall of the ovary forms wall of the fruit. Fruit wall is called as pericarp. त्याला म्हणायचं पेरिकार्प. आता आपण परत इकडे येऊ. काय झालं होतं ड्युरिंग फर्टिलायझेशन? सेकंड फर्टिलायझेशन प्रॉडक्ट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. याच्यापासून तयार झाला एंडोस्पर्म. फर्स्ट फर्टिलायझेशन प्रॉडक्ट इज झायगोट. झायगोटपासून तयार झाला एम्ब्रिओ ऑफ द सीड. आता एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी एंडोस्पर्म वापरला जातोय. मग हा एंडोस्पर्म असा तयार होत जातोय, एम्ब्रिओ वापरत जातोय. बट इन सम प्लांट्स, काही प्लांट्समध्ये काय होतंय बघा, ही एम्ब्रिओ त्याची डेव्हलपमेंट करताना सगळ्याच्या सगळा एंडोस्पर्म वापरून टाकतील. All the endosperm get utilized by developing embryo. काय होईल जर एंडोस्पर्म गेट युटिलाइज बाय डेव्हलपिंग एम्ब्रियो वापरला गेलाय, मग सीडमध्ये एंडोस्पर्म दिसेल का? नाही दिसणार. सच सीड्स इन विच एंडोस्पर्म इज absent आर कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. म्हणजे सीडचे दोन प्रकार. आता पहिला प्रकार नॉन एंडोस्पर्मिक सीड. का बरं नॉन एंडोस्पर्मिक? एंडोस्पर्म इज absent. मग एंडोस्पर्म absent, मग एंडोस्पर्म absent हे का तिथे नव्हता का? होता. फर्टिलायझेशन नंतर एंडोस्पर्म तयार झाला. एंडोस्पर्म तयार झाला, पण तो एंडोस्पर्म काय झाला? गेट युटिलाइज बाय डेव्हलपिंग एम्ब्रियो, सो इट इज absent.
आणि सो सीड्स आर कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. मग नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये काय होतं आहे, कॉटेलेडॉन्स स्टोअर द फूड मटेरियल आणि कॉटेलेडॉन्स बिकम्स फ्लेशी अँड थिक. फ्लेशी अँड थिक. सगळे डायकॉट सीड्स, मोस्ट ऑफ द डायकॉट सीड्स, बी आहे, पी आहे, बीन्स आहेत, ग्राउंडनट आहेत, हे सगळे जे ग्राम वगैरे यांच्यामध्ये नॉन एंडोस्पर्मिक सीड्स आहेत. कॉटेलेडॉन्स आर थिक, एंडोस्पर्म इज अब्सेंट. बट इन सम प्लांट्स, काही प्लांट्समध्ये एंडोस्पर्म नॉट गेट युटिलाइज बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ. एम्ब्रिओ पूर्णच्या पूर्ण एंडोस्पर्म नाही वापरू शकत. सो इन द सीड्स एंडोस्पर्म इज प्रेझेंट. जेव्हा सीड मॅच्युअर होते, सीड तयार होते, ओव्ह्यूलपासून सीड फॉर्मेशन होते, तेव्हा एंडोस्पर्म इज प्रेझेंट. आणि एंडोस्पर्म इज प्रेझेंट सच सीड्स आर कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक सीड्स. एंडोस्पर्म आहे का बरं, नॉट गेट युटिलाइज बाय डेव्हलपिंग एम्ब्रिओ म्हणून आहे, त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड्स. मोस्टली मोनोकॉट सीड्स आर एंडोस्पर्मिक आणि डायकॉटमध्ये कॅस्टर वगैरे जे आहे हे एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल आहे. एंडोस्पर्म जर असेल तर इट लाय साईड बाय साईड ऑफ द कॉटिलेडॉन्स. डायकॉटमध्ये जर असेल तर कॉटिलेडॉन्सच्या साईड बाय साईड असतो एंडोस्पर्म. आता एंडोस्पर्मला डेव्हलपमेंटसाठी सेल्स कुठून मिळत आहे, न्यूसेलसपासून. मग काही प्लांट्समध्ये काय होतं, न्यूसेलस ऑल्सो परसिस्ट इन द मॅच्युअर सीड्स. नुसता एंडोस्पर्मच राहत नाही एंडोस्पर्मिक सीडमध्ये, तर न्यूसेलस ऑल्सो परसिस्ट, इट ऑल्सो रिमेन्स. and that nucellus remains in the form of a thin papery layer, and that thin papery layer is called as a perisperm. पेरिस्पर्म असं त्याला म्हणतात. आता आपण काय बघतोय, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. मेन एम ऑफ रिप्रोडक्शन इज टू प्रोड्यूस द न्यू ऑफस्प्रिंग ऑफ द नेक्स्ट जनरेशन. रिप्रोडक्शन कशासाठी होतं आहे, तर पुढच्या जनरेशनचे ऑफस्प्रिंग तयार करण्यासाठी होतं आहे. आता इन प्लांट्स, आपण प्लांट्सचं रिप्रोडक्शन बघतो म्हणून इन प्लांट्स पुढच्या जनरेशनचा ऑफस्प्रिंग कसा तयार होईल, विथ द फॉर्मेशन ऑफ द सीड. सीड कसं तयार होतं आहे, आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन केव्हा होतं आहे, आफ्टर पॉलिनेशन. म्हणजे फॉर्मेशन ऑफ द सीड्स बिगिन्स विथ द फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन बिगिन्स विथ द पॉलिनेशन. पॉलिनेशनशिवाय फर्टिलायझेशन नाही. मग आता आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड, ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म फ्रूट. इन द ओव्ह्यूल इंटेग्युमेंट्स आर प्रेझेंट. आफ्टर फर्टिलायझेशन when ovule develops to form seed, in the seed integuments also persist, and that integuments are also persist, and that integuments forms the outer and inner seed coat. Outer seed coat is called as testa, inner seed coat is called as tegmen. In the seed micropyle also remains in the form of a पोवर. इथून जर्मिनेशन होतंय दॅट पोवर, आणि त्या पोवर फॉर्ममध्ये सीडमध्ये मायक्रोपाईल ऑल्सो परसिस्ट. त्याच्यानंतर प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स टू फॉर्म द एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रिओ. इन सम सीड्स द डेव्हलपिंग एम्ब्रिओ युटिलायझेस all endosperm. So in mature seed endosperm is absent. That seeds are called as non-endospermic seeds. In that seeds the food material is stored in cotyledons. So cotyledons becomes thick and fleshy. Most of the dicot seeds are non-endospermic seeds. In some seeds endosperm not get completely utilized by developing embryo. So in mature seeds endosperm is present. That seeds are called as endospermic seeds. That in the endospermic seeds in some plants nucellus also persist. That nucellus in the form of a thin layer that is called as a perisperm. Endospermic seeds are also called as albuminous seeds. Non-endospermic seeds are also called as ex-albuminous seeds. In endospermic seeds cotyledons are thin and papery. In non-endospermic seeds cotyledons are thick and fleshy. Fruit. After fertilization, ovary develops to form fruit. Ovary पण wall असेल, ovary wall develops to form fruit wall. That fruit wall is called as a pericarp. Pericarp
बेसिकली डिफरन्शिएटेड इंटू 3 लेयर्स. सगळ्या प्लांट्समध्ये नाही, बट इन सम प्लांट्स, इन सम प्लांट्स, मोस्टली इन सिम्पल फ्रूट्स, pericarp is differentiated into 3 layers. 3 layers of pericarp are: outer layer of pericarp is called as epicarp. मँगो फ्रूट जर बघितलं तर मँगोची बाहेरची स्किन, साल, इपिकार्प. मिडल लेयर ऑफ पेरिकार्प इज कॉल्ड ॲज मिसोकार्प. मँगोमध्ये जो ज्युसी पार्ट आपण बघतो तो मिसोकार्प. इनर लेयर ऑफ पेरिकार्प इज कॉल्ड ॲज एंडोकार्प. म्हणजे सीडच्या बाहेरून जे कव्हरिंग असतं ते एंडोकार्प. हे 3 लेयर्स, द 3 लेयर्स ऑफ द पेरिकार्प can be observed into the fleshy fruits, especially mango and coconut. So in such a fruits, the pericarp is 3 layered. आपण बघितलं आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म फ्रूट, ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. आता व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन? सीड आणि फ्रूट्स तयार झाले म्हणून काय उपयोग होतोय? तर फ्रूट तयार झाल्यामुळे फ्रूट आपण बघितलं आहे इन अँजिओस्पर्म्स सीड्स आर एनक्लोज्ड इंटू द फ्रूट वॉल, इंटू द फ्रूट. मीन्स फ्रूट गिव्ज नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड्स. सीड्सला नरिशमेंट देण्याचं काम फ्रूट करतंय. दुसरं काय आलं, तेच फ्रूट्स सीड्सला प्रोटेक्शन पण देत आहे. सीड्स गिव्ज प्रोटेक्शन इंटू द इमॅच्युअर कंडिशन. सीडला प्रोटेक्शन देत आहेत. तिसरं काय सांगता येतं आपल्याला की सीड्स, आपण फळं खाल्ले की बिया बाहेर फेकून देतोय. सीड्स आर थ्रोन आउट. इन द फेवरेबल कंडिशन सीड जर्मिनेट टू फॉर्म द न्यू प्लांट. म्हणजेच काय आलं, सीड्स सर्व ॲज प्रोपेगेटिंग युनिट्स. पुढचं सीड्स अँड फ्रूट्स दोघं असे असतात की दे हॅव सम स्पेशल मेकॅनिझम फॉर द डिस्पर्सल. त्यांचं कंटिन्युएशन ऑफ लाईफ चालू राहावं म्हणून याच्यात काही स्पेशल मेकॅनिझम आपल्याला दिसत आहेत. आणि ते स्पेशल मेकॅनिझम असल्यामुळे डिस्पर्सल बिकम्स पॉसिबल. इट हेल्प्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. आता आपण बघितलं की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म फ्रूट, ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. पण असं होतं आहे का की आपण सीड लगेच फ्रूटमधून बाहेर काढले, लगेच जमिनीत लावले, लगेच नवीन प्लांट तयार होतं आहे? आपण त्या सीड्सला स्टोअर पण करून ठेवू शकतो. त्या सीड्सला स्टोअर केल्यानंतर काही दिवसांनी ते सीड जमिनीत लावले की त्याच्यापासून नवीन प्लांट आपल्याला मिळतंय. मग एक त्या सीडमध्ये ॲबिलिटी असते, ॲबिलिटी ऑफ व्हायेबल सीड्स. काय व्हायेबल सीडची ॲबिलिटी? फेल्स टू जर्मिनेट किंवा नॉट टू जर्मिनेट किंवा लेट जर्मिनेट. लवकर जर्मिनेशन होणार नाही याचा फायदाच होतोय. नॉट टू जर्मिनेट और फेल्स टू जर्मिनेट और लेट जर्मिनेट. किंवा इवन इफ ऑल द कंडिशन्स आर फेवरेबल फॉर जर्मिनेशन. म्हणजे इन द फेवरेबल कंडिशन्स ऑल्सो दॅट सीड्स कॅनॉट जर्मिनेट, दॅट ॲबिलिटी इज कॉल्ड ॲज अ डॉर्मन्सी. डॉर्मन्सी एक विशिष्ट डॉर्मन्सी पिरियड असतो. तो पिरियड कंप्लीट केला की जर्मिनेशन ऑफ सीड बिकम्स पॉसिबल. आणि त्या डॉर्मन्सी पिरियडमध्ये मग डिस्ट्रीब्युशन, डिस्पर्सल कॅन बी टेक्स प्लेस. म्हणून सर्वायवल, स्प्रेड ऑफ द स्पेसीज बिकम्स पॉसिबल. डॉर्मन्सी ही अशी ॲबिलिटी आहे सीड्सची की ज्याच्यामुळे फेवरेबल कंडिशनला सीड जर्मिनेट होत नाही आहे. पण हे कशामुळे झालं? इट इज द स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल मेकॅनिझम, स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम present into the seed, and that structural or physiological adaptive mechanism specially for the survival of the species into the adverse environmental condition. अयोग्य वातावरण असेल, बाहेरचं वातावरण फेवरेबल नाही आहे, अशा वेळेस स्वतःला टिकवून ठेवणं यासाठी सुद्धा डॉर्मन्सी महत्त्वाची असते. आपण काय करतो, बाहेरचं वातावरण योग्य नाही, सीड्स घरात भरून ठेवतोय. योग्य वातावरणाला पावसाळा सुरू झाला त्या सीड्सला आपण जमिनीत लावतोय, प्लांटेशन होतंय. म्हणजेच काय होतंय, या डॉर्मन्सीचा फायदा होत असतो. मग डॉर्मन्सी डिस्पर्सलसाठी खूप आवश्यक असतं. व्हायेबल सीड्स कॅन जर्मिनेट ओनली आफ्टर कंप्लीशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. आता हेच टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला मी एक होमवर्क देते, जो तुमचा 9वी 10वीला कुठेतरी झालेला पार्ट आहे म्हणून परत सांगते.
की सीडमध्ये डॉर्मन्सी ही एक स्टेट आली. सीड्सला आपण फेवरेबल कंडिशन असून सुद्धा सीड जर्मिनेट होत नाही आहे. काही वेळेला फेवरेबल कंडिशन मिळत नाही म्हणून सीड जर्मिनेट होत नाही, त्याला क्युसन्स असं म्हणतात. पण डॉर्मन्सी कशामुळे होत असेल, कॉझेस ऑफ डॉर्मन्सी आणि मेथड्स टू ब्रेक डॉर्मन्सी, याचं उत्तर तुम्ही शोधून ठेवायचं. ज्या प्रत्यक्ष क्लास सुरू होईल त्यावेळेला वाटल्यास मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. पण व्हॉट आर द कॉजेस ऑफ डॉर्मन्सी आणि विच आर द मेथड्स टू ब्रेक द डॉर्मन्सी. इथं आपला हा टॉपिक संपला. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, कॅलेक्स करोला ड्राय होत आहेत, ते हळूहळू नंतर फॉल स्टॉप, आणि आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स टू फॉर्म फ्रूट, ओव्ह्यूल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. पुढचे टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओला